शहरामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आज राज्याच्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी राजमाता गोमातेचा दर्जा या प्राण्याला दिला. बांधवांना लक्षात घ्या की मी एका ग्रामीण भागातला रहिवासी. जुन्या काळामध्ये आज आपण बघितलं तर आमच्या गावाला गायगवार होतं महाराज. गायगवार म्हणजे ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती गोपालन करण्याची आणि ते सांभाळण्याची क्षमता नव्हती, पण गाय घरामध्ये असली पाहिजे ही त्याची भावना होती. या सर्व गायींसाठी सर्व गायी एकत्रित होऊन एक गायगावर असायचं आणि या गायगावराच्या माध्यमातून गायीचं संवर्धन केलं जायचं. श्रीमंती कशी मोजल्या जायची? आज आपण श्रीमंती कशी मोजतो की हा किती पैशावाला आहे, याच्याकडं गाड्या किती आहे, याच्याकडं घर कसे आहेत, बंगले कसे आहेत, यावर आपण माणसाचं श्रीमंतीचं मूल्यमापन करतो. आमचे पूर्वज अत्यंत हुशार होते, अत्यंत चांगले होते. ते विचार करायचे की याच्याकडं गोधन किती आहे, याच्याकडं गायी किती आहे. त्या एक लक्षात घ्यायला त्याला वापरल्या गेलेलं आहे आणि म्हणून त्याच्यावर त्याचं मूल्यमापन त्याच्या श्रीमंतीचं केल्या जायचं. बांधवांनो, आज मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्री अत्यंत ऐरणीवर आणून या गायीचं संवर्धन करणं का गरजेचं. जगाचा जर आपण विचार केला तर सर्वाधिक गोधन हे ब्राझीलमध्ये आणि 2 नंबरला आपला भारत देश आहे. लक्षात घ्या, जवळपास 1.5 कोटी गोवंश आमच्या या भारतामध्ये. अरे लहान बाळ जरी असलं, लहान बाळ, तर त्या बाळाला सुद्धा दुसरं म्हशीचं नाही असा सल्ला देतात की बा त्याला गाईचं दूध पाजवा, कारण ते पचनासाठी अत्यंत उपयुक्त असतं. एक लक्षात घ्या, ऋषी मुनींकडं आज कामधेनू हा शब्द आपण ऐकतो. हा कामधेनू शब्द कुठून आला की तुमची इच्छा पूर्ती करणारी गाय. ते तुम्हाला सांगतो, प्रासंगिक जरी असलं तर कपिला गाय, कपिल मुनीवरून कपिला गाय, कपिल मुनीकडे सुद्धा गाय होती, वशिष्ठ ऋषींकडे सुद्धा गाय होती. या सर्व ऋषी मुनींनी ज्या प्राण्याचं अतोनात असं महत्त्व जाणलं, मला असं वाटतं विभागाचं काम करणं. पण प्रत्येक घरामध्ये एक तरी गाय असली पाहिजे, प्रत्येक घरामध्ये. मला महाराज अत्यंत दुःख होतं की मी शहरामध्ये चौकामध्ये असे काही लोक बघतो, अरे जो देणारा प्राणी आहे तुम्हाला, तुम्ही काहीतरी त्याचं निदान पोट तरी त्याचं भरवा. त्याचं दूध काढतात महाराज, त्याला सोडून देतात. त्या रस्त्यामध्ये अनेक मी जिथं राहतो त्या गल्लीमध्ये त्या गाईला त्याचं दूध काढल्यानंतर काही मालक सोडल्यानंतर ते बिचारे कधी काही असे झाडं खात नव्हत्या, त्या पानं खात नव्हत्या. पोटाची आग भागवण्यासाठी ते पाला, ते भाजी, ते तसं खायला लागल्यात. आणि मला असं वाटतं की तेव्हा माणसाचं पोट आणि मन हे अत्यंत व्याकुळ होऊन जातं. म्हणून बांधवांनो, हे बघा, आईनंतर गाईचं महत्त्व आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आईवर आणि गाईवर प्रेम करा हा संदेश देण्यासाठी ही यात्रा आपल्या शहरामध्ये आलेली आहे. आमच्या शहरामध्ये निश्चितपणानं पूर्वी सांगितलं तसं पांढरापूरपासून अनेक गोप्रेमी जैन समाजाची सुद्धा एक मोठी गोशाला आहे. हे शहर गोमातेवर प्रेम करणारं शहर असल्या कारणानं आपल्या या दिंडीला, आपल्या या यात्रेला या शहरामधून निश्चितपणानं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल आणि आपण सांगितलेल्या गोष्टीचं अनुकरण सुद्धा या शहरातील रहिवासी केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आपल्या या यात्रेला समस्त जाल्लेकरांच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. विशेष करून कामड साहेब आणि खैरे साहेब तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. आम्ही राजकारणातले अनेक कार्यक्रम करतो बांधवांना, लक्षात घ्या, त्यामध्ये आमचा स्वार्थ असतो, पण निस्वार्थपणानं आज आमचे विजय कामड आणि खैरे साहेबांनी आणि त्यांच्या टीमनी या ठिकाणी आपल्या या शहरामध्ये हा कार्यक्रम केला. त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.